रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा राज्याच्या महापोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यावरूनच संजय राऊतांनी आता टीका केलेली आहे। आमच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी या बेकायदेशीर नियुक्त्या केल्याचं राऊत म्हणतात। रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीने झाली, आताही होईल। भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील। बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील, कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही। विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या नियुक्त्या जाणून बुजून केल्या जातात। याला कायद्याचं राज्य म्हणत नाही। ही सर्व कृत्य बेकायदेशीर आहे।